आता अत्यंत एक महत्त्वाची मोठी बातमी आहे महाराष्ट्रातील अवकाळी पावसासंदर्भातली। काल महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांना अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। आता आज देखील 11 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। 24 फेब्रुवारी रोजी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून हवामानात काहीसा बदल जाणवतोय। वातावरणातील गारवा नाहीसा होऊन आता तापमानात वाढ होताना दिसते। वातावरणात गरमी जाणवत असताना आता पुन्हा एकदा तापमानात घट होताना दिसते। महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। ही शक्यता वर्तवत असताना महाराष्ट्रातील एकूण 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय। रविवारी रात्रीपासून वातावरणात बदल झालेला पाहायला मिळतोय। हवामान विभागाने 23 तसंच 24 फेब्रुवारी अशा 2 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली होती। या तारखेनुसार 23 तारखेला मराठवाडा, विदर्भ तसंच राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळाल्या। आता 24 फेब्रुवारी रोजी देखील राज्यातील सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, सातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली यासारख्या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। तज्ञांच्या मतानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीतून येत असलेल्या आर्द्रतेमुळे तसंच स्थानिक पातळीवर वाढलेल्या तापमानामुळे पावसाचे ढग तयार होत आहेत। यातूनच पाऊस बरसतोय। या अवकाळी पावसामुळे आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। कांदा, गहू तसंच रब्बी पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं। राज्यात अनेक ठिकाणी पीक काढणी चालू आहे। असं असतानाच अवकाळी पाऊस आल्यानं मोठा फटका बसू शकतो। त्यामुळेच हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान पावसाची ही शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकाची कापणी केली असेल तर ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे। कापलेले पीक पावसाच्या पाण्यात वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी। या अवकाळी पावसामुळे आता इतर दैनंदिन कामातही अडथळा निर्माण होऊ शकतो। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।